मला ही सुरुवात करूया. करूया ऑफिशियल पंच सोबत बोलू का? चला तिन्ही पंच या. दोरकाडा चोरगे सर बेलवली असतील, त्यानंतर आमचे अनिल सर असतील आणि त्यानंतर आमचे गावण सर, तिघांनी या. आणि व्यासपीठावरती आपण लगेच शुभ सन्मान करून घेऊया. वेळ फार कमी आहे. 4 वाजलेत. 4 वाजलेत आणि शुभ सन्मान आपण करतोय आयोजकांच्या वतीनं. मनसे पनवेल तालुका चषक 2026 ची दमदार स्पर्धा इथे मात्र संपन्न झाली आणि बक्षीस वितरण समारंभाला लगेच सुरुवात करूया. शुभ सन्मान जसा होईल लगेच मग प्राइज द्यायला सुरुवात करूया. चारही संघ 2 भातांग 2 नारपोली व्यासपीठाच्या समोर या. गावण सर, चोरगे सर, त्यानंतर आमचे अनिल सर यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. ऑफिशियल पंच म्हणून ज्याने संपूर्ण 3 रात्रीमध्ये अगदी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. चारही संघ व्यासपीठाच्या समोर या. लगेच बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करूया आपण. चला त्यानंतर आमचे स्कोरर मित्र मयूर पाटील सर, अगदी रायगड टेनिस क्रिकेट मधील सध्याच्या स्थितीला सगळ्यात ट्रेंडिंगचे स्कोरर आहेत. आणि ज्या ज्या वेळेला मयूर पाटील सर असतात त्या त्या वेळेला मग कॉमेंटेटरला कोणतंही टेन्शन नसतं. नित्यांत माहिती प्रत्येक बॉलची, प्रत्येक षटकाची, प्रत्येक मॅचची जे देत आहेत आणि किंबहुना प्रत्येक टुर्नामेंटची चांगली माहिती ते देत आहेत ते आमचे नारपोलीचे मयूर पाटील सर यांचाही शुभ सन्मान मंचावरती आपण करतोय. आज त्यांचाही संघ विजेता झालाय, तोही आनंद आहे. समोरून थोडा बाजूला वा शुभ सन्मान, मायेचे उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान करतोय. त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते आमचे गुरुवर्य आकाश शेळके सर यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. पाहुणे कॉमेंटेटर आहे, दूरवरचा प्रवास करून ते आलेत. आज मात्र आकाश शेळके सर ज्या ज्या वेळेला आमच्या सोबत असतात त्या त्या वेळेला आम्हाला ही वेगळी ऊर्जा येते समालोचन करण्याची. समालोचन क्षेत्रातील आमचे गुरु आहेत. आणि आज त्यांनी सांगितलं की घरचा कार्यक्रम होता, घरची हळद होती आणि ते सॅक्रिफाईस करून त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आम्ही करतो. धन्यवाद. असंच प्रेम कायम आमच्यावरती असू द्या. आकाश शेळके सर, त्यानंतर शुभ सन्मान इथे केला जाईल. हा एकवीर लाईव्ह इव्हेंट संदेशभाई शेळके यांना विनंती आहे की आपण या. शुभ सन्मान ही स्पर्धा क्लिअरिटी विथ क्वालिटीनं ज्यांनी कव्हर केली आहे, घर बसल्या प्रेक्षकांना ज्यांनी मेजवानी दिली आहे ते संदेशभाई शेळके आहे. एकविरा इव्हेंट सर्व आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. यापुढील सन्मान आपण घेणार आहोत. अर्थातच या स्पर्धेसाठी ज्यांनी आज वाईल्ड कार्ड एंट्री यश मालकरनं रिप्लेस काल आम्ही प्रयत्न केले होते, साईंसोबत चर्चा देखील झाल्या होत्या शुभम म्हात्रेच्या अबाउट, पण ते आमच्या जागेवरती रिप्लेस आम्ही करणार होतो. परंतु आयोजकांचं आमच्यावरती एवढं प्रेम आहे की ते दरवर्षी बोलवतात, आम्ही कधीच येत नाही. यावर्षी आम्ही दिलेले त्यांना, त्यांनी सांगितलेले सगळे दिवस. आणि आज आपण पाहतोय शुभम म्हात्रेचं या स्पर्धेमध्ये न येणं नियतीला मान्य नव्हतं आणि अखेरकार त्यांना मनसे चषकासाठी आज आपण पाहतोय ऍज अ होस्ट म्हणून जागा मिळाली आणि लीड केलं त्यांनी आज भरपूर चांगलं. त्यांचा पण सन्मान इथे पाहिलेला आहे. त्यानंतर आम्ही इथं पुढील सन्मान करणार आहोत आमचे सगळ्यांचे आवडीचे डिस्क जॉकी ज्यांनी मनसेचे अगदी भरपूर चांगली संगीत वाजवली. डीजे मास्टरला विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. सीएम भोईरांना विनंती आहे, चंद्रकांतजी भोईर सर आपण देखील या मंचावरती. आणि तसेच आमचे सगळे आयोजक आपण देखील यायचं आता व्यासपीठावरती, कारण ज्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, ज्यासाठी तुम्ही मेहनत केली आणि तुमची मेहनत आपण पाहतोय फळाला आली आहे. अर्थातच तुम्ही बघितलेलं स्वप्न आज साकार झालंय. अर्थातच स्पर्धा यशस्वीरित्या कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता संपन्न झालेली आहे. कारण
पनवेल मधील मी म्हणेन की नामांकित स्पर्धा यासाठी गणली जाईल कारण या स्पर्धेमध्ये फक्त 4 पारितोषिक होती. फर्स्ट ऑफ ऑल हा विचार बरीचशी मी म्हणेन की स्पर्धेचे आयोजक करतील. अन्यथा आता बऱ्याच मी म्हणेन टुर्नामेंट मध्ये सध्या तरी 5 पारितोषिक 6 पारितोषिक 8 पारितोषिक अशी पारितोषिक आलेले आहेत. चला आता आपण इथून पारितोषिक देखील देणार आहोत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिनेश पाटील 2 विकेट आणि 14 धावा. बॅटिंग परफॉर्मन्स भरपूर चांगला. दिनेश पाटीलला मी इथे इन्व्हाइट करतोय की आपण आता यायचंय ते पारितोषिक घेण्यासाठी. दिनेश पाटील नारपोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित खेळाडू आहे आणि जवळपास बरेचसे मी म्हणेन की स्पर्धा गाजवल्यात. व्यवसाय गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू आहे. मग रबर बॉल क्रिकेट असेल टेनिस बॉल क्रिकेट असेल या दोन्ही फॉर्मॅटला आपण त्याचा जलवा पाहतो आणि आज जलवा आहे जुंबीस परफॉर्मन्स. स्पेशली शेवटचा जो चौकार आहे तो चौकार इतका लाजवाब खेळला होता की अक्षरशः मी म्हणेन की बराचसा प्रेक्षक वर्ग देखील जवळपास अर्ध्या पिच वरती ते आले होते. शुभम काय सांगशील याबद्दल? नादच नाही एवढं सांगेन कारण अर्ध्या पिच वरती येऊन असा शॉट खेळणं वेगळाच कॉन्फिडन्स होता दिनेश पाटीलचा. दिनेश कल्पेश जबरदस्त दोघांचे खेळ राहिलाय. चला दिनेश मॅन ऑफ द मॅच फायनलची घेण्यासाठी या. नक्कीच हे जे टायटल आहे त्या आपल्याला पुरस्कृत केलेले आमचे पुरस्कर्ते आहेत अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शाखा नारपोली मान्य श्री अनिकेतजी मस्कर यांच्या वतीने आपण नक्कीच हे टायटल देतोय आणि आपण पाहतोय तो टायटल देऊन गौरव देखील केलेला. त्यानंतर आता आपण इथून देणार आहोत या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि आपण रोशनजी राजू पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. प्रथमतः मी त्यांना इथे इन्व्हाइट करतोय. रोशनजी राजू पाटील आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी ज्यांनी दिलेली आहे त्यापैकी एक आम्ही इथे इन्व्हाइट करतोय आमचे विशालजी डांगे. नक्कीच आपण देऊयात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आपल्याला ही ट्रॉफी ज्यांनी दिलेली आहे मान्य श्री आदित्य भगत नितेश पाटील विशाल डांगे यांनी आपल्याला ही नक्कीच ट्रॉफी दिलेली आहे. हे टायटल देण्यासाठी आपण जातो. आमच्या या स्पर्धेचे प्रणेते आमचे आधारस्तंभ मनसे पनवेल तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने आपण देत आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि अवॉर्ड जातोय खेळाडू आहे जवळपास 3 रनआउट आणि 3 कॅचेस ज्यानं 3 मॅच मध्ये आतापर्यंत नक्कीच ह्या कारनामा केलाय आणि खेळाडू आहे संजय 11 भातान संघाचा रोहित पाटील या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट हा किताब जातो आहे संजय 11 भाता संघाचा रोहित पाटील. कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. भव्य दिव्य ट्रॉफी आणि सायकल देऊन त्याचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. चांगला परफॉर्मन्स ओव्हरऑल राहिलाय रोहित पाटीलचा. चला अभिनंदन रोहित आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण पाहताय आदित्य भगत असे नितेश पाटील आणि विशालजी डांगे यांनी हा किताब मात्र दिला आणि आम्ही विनंती करतोय यस सुजित दादा सोनावणे मनसे पनवेल तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आहेत
आणि त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील. आणि गेस कोण असेल? या रेसमध्ये नारपोली टीमचा भावेश मोरे 4 विकेट्स घेऊन रेसमध्ये होता. त्यानंतर आपण पाहताय परंतु त्यांच्या पुढे जाऊन 3 षटक 17 धावा आणि 6 विकेट्स त्यांनी घेतल्या. तो उत्कृष्ट गोलंदाज ऋतुवा 11 यंग स्टार नारपोली टीमचा नितेश पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन नितेश, फार चांगली कामगिरी. अगदी या सेमीफायनलच्या मॅच मध्ये थोडस मागणं षटक राहिलं होतं, परंतु कल्पेशने चांगली बॅटिंग केली त्यामुळे तो पॅचअप भरला गेला. मान ऑफ द उत्कृष्ट गोलंदाज, सायकल आणि भव्य दिव्य ट्रॉफी. नक्कीच आपण पाहतोय आज नारपोली संघ जिंकलेला आणि स्पेशली आपण पाहतो मंचावरती आगमन झालेलं आमचे रोशनजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत रमेशजी मस्कर साहेब, तसेच भाऊजी मढवी साहेब, दत्ताजी मस्कर साहेब आपण पाहतोय ते सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावरती आलेले आहेत. त्या संघाला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. त्यानंतर यापुढील अवॉर्ड आहे या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज. आतापर्यंत आपण जर विचार केला या बॅटर कॅटेगरीच्या लिस्टमध्ये जे आपण पाहिले की नक्कीच टेबल टॉपर्स राहिले, ज्यांना एका खेळाडूनं बीट केलाय, बट संजय इलन भातांचा रोहित पाटील ज्यांना 25 बॉलमध्ये 53 धावा केल्या होत्या आणि त्याच्यापासून जवळपास मी म्हणेन की एका धावेनं पुढे. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ज्यानं 3 मॅच मध्ये 7 षटकार आणि 1 चौकार आपल्या बॅटमधून 20 बॉलमध्ये तब्बल 54 धावा. आणि आपण पाहतोय या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे तन्मय 11 जनमान मसोबा नारपोली संघाचा अभिजित मोरे. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग, इलिगन परफॉर्मन्स. नुकताच झालेली रायगड प्रीमियर लीग आणि या रायगड प्रीमियर लीगच्या आपण पाहतोय यंदाच्या सीझन मध्ये या खेळाडूच्या नावाचा डंका आणि या खेळाडूचा आपण पाहतोय नक्कीच एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळाला असा खेळाडू तन्मय 11चा अभिजित मोरे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे. त्यानंतर एक सन्मानाकडे आपण जाऊया. शुभ सन्मान व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा करूया. सन्माननीय रोहित शेठ गरज साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. दादांना विनंती आहे की यावं आपण आणि आपलाही शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. विद्यमान सदस्य आहेत कसरकंड ग्रामपंचायतीचे आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. आणि जितेंद्र शेठ गायकर यांना ही विनंती आहे की आपणही या व्यासपीठावरती सुमित ढवळे शिवकर नारपोली गावाचे जावई आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. शुभ सन्मान झालाय. त्यानंतर जितेंद्र गायकर यांनाही विनंती आहे या व्यासपीठावरती. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक 4था पारितोषिक ज्यांनी पटकावला तो वेताल देव खालशी अली भातान संघ. आपण या पारितोषिक घेण्यासाठी चांगला परफॉर्मन्स राहिलाय. शेवटला पराभवाचा स्वीकार मात्र करावा लागला होता, परंतु आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर मग सुपर 4 ला जाणारा हा तिसरा संघ होता. भातांचे 2, नारपोलीचे 2. चांगला परफॉर्मन्स ओव्हरऑल या संघाचा राहिलाय आणि 4था क्रमांक त्यांना आपण देतोय भव्य दिव्य ट्रॉफी. आणि त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000. चला, आयोजक आणि उपस्थित मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते हा किताब वेताल देव खालची अली भातान संघाला मात्र द्यायचा आहे. चला, अभिनंदन भातान संघ वेतालदेव खालशी अली भातान. वेतालदेव नाव घेतलं की मग तोंडावरती चांबारलीचं नाव येतं. चला, चांगला खेळ राहिलाय. 4था क्रमांकाचा मानकरी
भातान संघ मात्र ठरलाय. क्या बात आहे. चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहेत. वाईल्ड कार्ड एंट्री आणि अगदी आपण पाहिलं तर कार्यक्रम फिट केला आणि आज आपण पाहतो या स्पर्धेतील एक करंडक त्यांनी उचललेला आहे. चला टीम कॅप्टन थोडसा पुढे या, थोडीशी मुलाखत घेऊया आपण. आकाश सर जॉईंट होतील तिथे. काय सांगाल नक्कीच ज्यावेळेला आपण पाहिलं एक संघ आय थिंक आष्ट्रे संघ थोडासा मागे पुढे ढकल आणि तुम्हाला जागा मिळाली आणि आज एका ट्रॉफीचे मानकरी ठरलात आणि स्पेशली कशा फिलिंग्स आहेत आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल. फिलिंग तर शब्दात सांगण्यासारखं नाही आहे. तरी पण सर्वप्रथम मी आमचे गावचे सर्व मनसेचे कार्यकर्ते सगळी तरुण मंडळी त्यांचा खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण सगळे मनसेचे कार्यकर्ते सगळे यंगस्टर आहेत, सगळे ॲक्टिव्ह आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये कला क्रीडा काही असो सगळी पोलं ते ॲक्टिव्ह आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. गावामध्ये कुठली योजना राबवायची असेल तर ती पहिली पुढं असतात. आज कदाचित त्यांचं 3रं का 4थं वर्ष असेल क्रिकेट सामने आयोजित करतात आणि अतिशय शांतपणे संयमी आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता हे सामने पार पडले. खरोखरच त्याबद्दल आम्हाला खरोखर त्यांचा अभिमान आहे. आणि एंट्रीचं सांगायचं झालं तर आम्ही असंच T20 खेळायचो तिकडे खाली एक सोमाटेचा ग्राउंड आहे तिथे खेळायचो. आणि आता क्रिकेट सोडून जवळजवळ मला 7-8 वर्ष झाली आणि आम्ही असंच हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि आम्ही अशी पर्सनॅलिटी एंट्री टाकली. पण येताल देवाची कृपा आमच्यावर की आम्ही टॉप 4मध्ये प्रवेश केला आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलो. खरोखरच यासाठी सर्व आयोजकांचे, सर्व आमच्या संजय 11 क्रिकेट संघाचे, श्रीदत्त क्रिकेट संघाचे, जय हनुमान क्रिकेट संघाचे, सर्व भातनकरांचे आणि या आयोजकांचे मनापासून आभार मानतो. क्या बात आहे. नक्कीच आतापर्यंत दिलेल्या बाईट मिळून सगळ्या खऱ्यात. कारण पहिला सामना चिंचवलीच्या अगेन्स्ट मी चिंचवलीचा आहे आणि आम्हालाही तेच सांगितलं होतं साई पाटीलनी की ते 20 खेळतात आणि एक मी म्हणेन की असं त्यांना एंट्री हवी आहे. जस्ट 1000 रुपये कॉन्ट्रॅक्ट काढून ते खेळणार आहेत आणि आज नक्कीच तुम्हाला विजय आणि स्पेशली तुमच्या 20ने आमची घंटी वाजवली आणि तुम्हाला यश मिळालं याबद्दल आम्ही आनंदी आहोत. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला त्यानंतर या स्पर्धेतील ज्याने 3य क्रमांकाचा पारितोषिक पटकावला तो तन्मय 11 तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ. आपणही चांगला परफॉर्मन्स त्यांचाही राहिलाय. नरेश शेटमुने यांनी पॅक केलेला संघ तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ. चला रोहित शेट घरात आपणही या आणि आपला शुभास ते पारितोषिक द्यायचंय. अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे 3य क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्यानंतर 25,000चं पारितोषिक नारपोली संघाला आपण द्या. चला अभिनंदन नारपोली संघ. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर 2य क्रमांक ज्याने पटकावलाय फायनल पर्यंत आले. शेवटला थोडासा परफॉर्मन्स लेझी राहिला परंतु प्रेक्षकांच्या मन मात्र त्याने जिंकले. तो संजय 11 भातान संघ ठरलाय या स्पर्धेतील रनर अप संघ. अर्थातच 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी. घरेलू मैदान, घरचे प्रेक्षक, घरचा संघ, चांगला परफॉर्मन्स, संपूर्ण स्क्वॉड अगदी चांगला खेळलाय. रोहित त्यानंतर रोशन असतील, ऋतिक असतील, सर्वांचा परफॉर्मन्स चांगला राहिला. सागर नव्हते टीम मध्ये, त्यांच्यातच 2 टीम होत्या त्यामुळे तनिषचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिलाय. भातान संघ 46 ट्रॉफ्या झाल्यात टोटल यावर्षी 46 झाल्यात आणि तरी मग अशी सांगितलंय की 50 आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. 5-6 टुर्नामेंट खेळले तर त्याही कंप्लीट होतील. यस. चला त्यानंतर आकाश सर आपण या स्पर्धेतील सर्वात महत्वाच्या पारितोषिकाकडे जाऊया. मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज सगळ्यात महत्वाचा आणि मोठा खेळाडू या स्पर्धेतील. चला मी विनंती करतोय की आयोजक मॅन ऑफ द सिरीज साठी जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती सन्माननीय सुजितदादा सोनावणे जे मनसे
पडवेल तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीज आपल्याला देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाच विनंती करूया आपण की आपल्या शुभ हस्ते हा किताब आपण द्या. कोण असेल आणि गेस आवाज येऊ द्या प्रेक्षक. क्या बात आहे. आसपास देखील कोणी नाही अशी चर्चा आली आहे. नो डाऊट. अर्थातच आम्ही इन्व्हाइट करतोय या स्पर्धेतील बायकर मॅन कल्पेश मस्कर. रेसिंग मध्ये आकाश सर भरपूर खेळाडू होते, नावं आम्ही अनाऊन्स करतोय. 7 षटकार 6 चौकार 26 बॉल 77 धावा, 1 षटक 2 धावा 2 विकेट्स, टोटल 87 पॉइंट. वन मॅन शो, द वन अँड ओनली. अगदी टीम नेम यंगस्टार नारपोली आणि टीम प्लेयर कल्पेश मस्कर ठरलाय या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा आणि सर्वात उत्कृष्ट खेळाडू. आणि सेकंड बाईक आहे त्याची. पहिली बाईक त्याला मोहप्याच्या टुर्नामेंट मध्ये मिळाली होती अजय पाटील, आणि त्या दोघांमध्ये बाईक डिस्ट्रीब्यूट झाली होती, परंतु आज वन मॅन शो आणि एकट्याने मिळवली आहे. कडक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी, तर भरपूर संघर्ष त्यांनी या मॅच मध्ये मात्र केला. शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली, एकटा लढला होता आणि सामना मात्र इथे नारपोली संघाला जिंकून दिला होता. आकाश सर थोडस वळू आपण. आकाश सर थोडीशी बाईट होऊन जाऊ द्या. नक्कीच. कल्पेश फार तर खूप कमी वेळा मायक्रोफोन वरती बोलताना आपण पाहिलेले आहेत. दिनेश बोलतो, दिनेश चांगला बोलतो हे माहिती आहे. कल्पेश आता काय सांगशील आज या स्पर्धेमध्ये स्पेशली बाईक मिळाली आहे आणि कसा आनंद, टीमचं कॉन्ट्रीब्युशन याबद्दल काय म्हणशील? सर्व टीमच्या मुलांचं धन्यवाद मानतो की सर्व मेहनत रोज प्रॅक्टिसला येतात, त्यांच्यामुळे हे शक्य झालंय. क्या बात आहे. नक्कीच आता आयुष्यातील दुसरी बाईक मिळाली आहे, त्यांना पण शुभेच्छा देऊयात. मायक्रोफोनवरती फार कमी, परंतु बॅटनं त्यांचं उत्तर असतं मैदानामध्ये. आपण नक्कीच त्यांच्या वडिलांशी थोडासा नक्कीच संपर्क साधू. काका काय सांगाल, कसं वाटतं आज कल्पेशला दुसरी बाईक मिळाली आहे आणि कसं वाटतं म्हणजे काय फिलिंग्स आहेत मनामध्ये? आनंद वाटला मला यात. एकंदरीत आपण पाहतो बरेचसे पालक आहेत की जे क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या पाल्याला जास्तीत जास्त संधी देत नाहीत, इव्हन बोलतात त्याबद्दल, अबाउट काही अगेन्स्ट असतात. तुमचा सपोर्ट कसा आहे? नाही, मला नकारच असतो एक क्रिकेट खेळाचा. जसं तुम्ही आयोजक आहेत ना, ते तुम्ही कुणाला बाईक देता, कुणाला जर अशा मोठ्या मोठ्या मॅची होतात ना, रायगड प्रीमियर, चाळीसगाव, मग अशा ठिकाणी 11 पोरांना कुठे नोकऱ्या भेटत असल्या तर बघा. नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण ॲज युजल आम्ही ॲज अ समालोचक देखील या गोष्टी सातत्यानं सांगत असतो. अवॉर्ड तुम्हाला भाकरी देत नाही, अवॉर्ड तुम्हाला सुख समाधान देतं, परंतु भाकरी देत नाही. त्यामुळे मी म्हणेन सगळ्या खेळाडूंना आमची एक सूचना राहील, आधी तुम्ही पोटोबा करा, नंतर मग विठोबा करा. येस, दिनेश दादाला नक्कीच आम्ही मायक्रोफोनवरती घेऊ, परंतु आता आपण जाऊयात पारितोषिक देण्यासाठी. या स्पर्धेमधील एक पारितोषिक आहे अर्थातच या स्पर्धेमधील चॅम्पियन टायटल, आणि हे टायटल घेण्यासाठी आम्ही हॅलो तर या स्पर्धेमधील चॅम्पियन टायटल विजेते ठरलेले आहेत नारपोलीचे यंग स्टार 11 नारपोली संघ. क्या बात आहे.